श्री गणेशाय नमः. विश्वविकासित मुद्रा, जया सोडी तुझी योग निद्रा. तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. त्रिगुण त्रिपुरी वेडीला, जीवित्व दुर्गी आडीला. तो आत्मशंभूने सोडविला तुझी स्मृती. मनोनी शिवेसी कंटाळा, गुरुत्वे तुची आगळा. तरी हळू माया जळा माझी तारुणी. जे तुझ्या विखी मूढ, तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानी यासी तरी अखंड उजूची आहासी. दैवकी दिठी पाहता सानी, तरी मिलनोन्मिलनी. उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची करीसी. प्रवृत्ती कर्णाच्या चाळी, उठली मदगंधा निळी. पूजी जसी निलोत्पली जीवभुंगाच्या. पाटी निवृत्ती कर्ण ताळे, आहाळली ते पूजा विधुळे. तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. वामांगीचा लास्य विलासो, जो हा जगद्रूप आभासो. तो तांडव मिसे कळासो दाविसी तू. हे असो विस्मो दातारा, तू होसी जयाचा सोयरा. सोयरिकीच्याही व्यवहारा मुखेची तो. वेडिता बंधनाचा ठावो, तू जगदबंधू ऐसा भावो. तरु ओळगे वावो तुझेचे अंगी, तव तुझ्याची निनावे तया. देह ही नुरेचे पै देवराया, जेने तू आपण पया केलासी दुजा. तू ते करुणी पुढे, जे उपाय घेती दवडे. तया ठाई बहुवे पाडे मागाची तू. जो ध्याने सुये मानसी, तया लागी नाही तू त्याचे देशी. ध्यानही विसरे तेनसी वालभ तुझ. तू ते सिद्धची जो नेने, तो नादे सर्वज्ञपणे. वेदाही एवढे बोलणे नेगसी कानी. मौनगा तुझे शशी नाव, आता सूत्रिके बांधो हाव. दिससी ते तुले माव भजो काही. दैवके सेवकू हो पाहो, तरी भेदिता द्रोहाची लाहो. मनोनी आता काही नो हो तुझ लागी जी. जे सर्वथा सर्वहीनो हिजे, ते ऐद्वया तू ते लाईजे. हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. तरी नुरोनी वेगळे पण, रसी भजिनले लवण. तैसे नमन माझे जान बहु काय बोलो. आता रीता कंपो समुद्री रेगे, तो उचंबळत भरोनी निगे. का दंशी दीपसंगे दीपूची होय, तैसा तुझी प्रणिती. मी पूर्ण जाहलो श्रीनिवृत्ती, आता आणि न व्यक्ती गीतार्थ तो. तरी षोडशध्याशेकी, ते समाप्तीच्या श्लोकी. जो ऐसा निर्णय निष्कंठी ठेविला देव, ते कृत्याकृत्य व्यवस्था. अनुष्ठावया पार्था, शस्त्रची एक सर्वथा प्रमाण तुझ. तेथ अर्जुन मानसे, म्हणे हे ऐसे कैसे. जे शास्त्रे विन नसे सुटिका कर्मा. तरी तक्षकाचे फडे, ठाकोनी कै तो मनी काढे. कै नाकी चाके जोडे सिंहाची ये. मग तेने तो ओविजे, तरी चलेने पाविजे. एरवी काय आसिजे रिक्तकंठी, तैसा शस्त्राची मोकळी. काके कोण पावय टाळी, एक वाक्यतेच्या फळी पैसे जिके. जालया ही एक वाक्यता, का लाभे वेळू अनुष्ठिता. कैचा पैसा रुजीविता येतुला लिया. आणि शस्त्रे अर्थे दशे काळे, या चौही जे एक फळे. तो उपावोके मिळे आगवासी, मनोनी शस्त्राचे घडते. नो हे प्रकारे बहुते, तरी मूर्खा मुमुक्षा येथे काय गती पा. हा पुसावया अभिप्रावो, जो अर्जुन करी प्रस्तावो. तो 17-18 अध्याय येथ. तरी सर्व विषय वितुष्णू, जो सकळ कळी प्रवीणू. कृष्णा ही नवल कृष्णू अर्जुनत्वे जो. शौर्या जोडला आधारू, जो सोमवंशाचा शृंगारू. सुखादी उपकारू जयाची लीला. जो प्रज्ञेचा प्रियोत्तमू, ब्रह्मविद्येचा विश्रामू. सहचरू मनोधर्मो देवाचा जो. अर्जुन वाच, ये शास्त्रविधिमत्सुज, यजन्ते श्रद्धयान्विताः. तेषां निष्ठा तुका कृष्ण, सत्वमाहो रजस्तमः. तो अर्जुन म्हणे गातमाल श्यामा,
इंद्रिया फावलिया ब्रह्मा, तुझा बोलू आम्हा साकांशू पैजी. जे शास्त्रे वाचुनी आनिके, प्राणिया सोमोक्षू न देखे. ऐसे काखे पखे बोलिलासी, तरी न मिळची तो देशू. नव्हेची काळा अवकाशू, जो करवी शास्त्राभ्यासू तोही दुरी. आणि आभासी विरजिया, होती जिया समुग्रिया. त्याही नाही आपेतिया ते वेळी. उजून हेच प्राचीन, नेदीच प्रज्ञा संवाहन. ऐसे ठेले अपादन शास्त्राचे जया. किंबहुना शास्त्रविखी, एकही न लाहातीची नखी. मनोनी उखी विखी सांडिली जिही. परी निर्धारुनी शास्त्रे, अर्थानुष्ठाने पवित्रे. नादता ती परत्रे साचारे जे. तया ऐसे आम्ही हुवावे, ऐसी चाड बांधुनी जीवे. घेती तयाचे मागावे अचरावया. गडाची आखरा, तळी बाळली हे दातारा. का पुढापासून परिकरा अमोक्षु चाले. तैसे सर्व शास्त्र निपुण, तयाचे जे आचरण. तेची करती प्रमाण आपले श्रद्धे. मग शिवादिके पूजने, भूम्यादिके महादाने. अग्निहोत्रादी यजने करीती जे श्रद्धा. तया सत्वरजतमा, माझी कोण पुरुषोत्तमा. गती होयते आम्हा सांगिजोजी. तव वैकुंठ पिठेचे लिंग, जो निगम पद्याचा पराग. जे जयाचे निहे जग अंगछाया. काळ सवियाचई वाढू, लोकत्तर पौढू. अवद्वितीय गुडू आनंद घनू. येश लागी जती जेने बिके, ते जयाचे अंगी आसिके. तो श्रीकृष्ण स्वमुखे बोलत असे. श्री भगवान वाच, त्रिविधा भवती श्रद्धा. देहिनां सा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव. तामसी चेती तां शृणु. म्हणे पार्था तुझा अतिसो, हेही आम्ही जाणतसो. जे शास्त्राभ्याचा आडसो मानितासी की. नुसधियाची श्रद्धा, जोंबे पासी परमपदा. तरी तैसे हे प्रवृद्धा सोपे नोहे. श्रद्धा म्हणितलयासाठी, पाते जो नये किरटी. काय द्विजू अत्यजू गोष्टी अत्यजू नोहे. गंगोदक जरी आले, तरी मध्य भांडा आले. ते घेऊ नये काही केले विचारी पा. चंदुनो होय शीतळू, परी अग्निसी पावे मिळू. ते हाती धरिता जाळू न शके काही. का किडाचे आटतिये पुटी, पडिले सोळे किरटी. घेतिले चोखासाठी नागविना. तैसे श्रद्धेचे दळवाडे, अंगे कीर चोकडे. परी प्राणी यांच्या पडे विभागिजे. ते प्राणी तव स्वभावे, अनादि माया प्रभवे. त्रिगुणाचेच आगवे वाळिले आहाती. तेथही दोन गुण खाचती, मग एक धरी उन्नती. ते तैसे याच होती वृत्ती जीवाची या. वृत्ती ऐसे मन धरिती, मना ऐसी क्रिया करीती. केलिया ऐसी वरिती मरोनी देहे. बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाये. ऐसोनी कल्पकोडी जाय, परिजाती न नशे. तिया परी ये अपारे, होत जात जन्मांतरे. परी त्रिगुणत्व न व्यभिचारे प्राणियाचे. मनोनी प्राणियाचा पैकी, पडिली श्रद्धा अवलोकी. ते होय गुणासारखे तिही येया. विपायी वाढे सत्व शुद्ध, तेव्हा ज्ञानासे करी साध. परी एका दोघे ओखद एर आहाती. सत्वाचे निअंग लगे, ते श्रद्धया मोक्ष फळारिगे. तव रजतम उगे कापा राहती. मोडोनी सत्वाची त्राई, रजोगुण आकाशी जाई. तेव्हा तोची श्रद्धा होये कर्म केरसुनी. मग तमाची उठी आगी, तेव्हा तेची श्रद्धा भंगी. हो लागे भोगा लागी बलतेया. सत्वानुरूपा सर्वस्य, श्रद्धा भवती भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषो, यो यच्छद्य स एव सः. एवं सत्वरजस्तमा, वेगळी श्रद्धा सुवर्मा. नाही का जीवग्रामा माझी या. मनोनी श्रद्धा स्वाभाविक, असै पै त्रिगुणात्मक.
रजतम सात्विक भेदीही जैसे जीवनची उदक परिविशी होय मारक का मिरया माझी तीख उशी गोड तैसा बहु असे कर्म जो सदाची होय निमे तेथ श्रद्धा परिणमे तेची होऊनी मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी तेवी श्रद्धा तामसी सनी नाही तैसीच राजसी जीवी रजोमय जाणावी सात्विकी आगवी सत्वाचीच ऐसे निहास कळू जगडंबरू निखळू श्रद्धेचाची केवळू ओतला असे तरी गुणत्रय वशे विविधपणाचे लासे श्रद्धे जे उठिले असे ते ओळख तू तरी जाणे जे जाड फुले का मानस जाणे जे बोले भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे तैसे जी ही चिन्नी श्रद्धेचे रूपे तिन्ही देखजती देवानी अवधारी पा यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षासी राजसाहा प्रेतान भूतगणाशान्य यजन्ते तामसा जनाः तरी सात्विक श्रद्धा जयाचा होय बांधा तया बहुत करुणी मेधा स्वर्गीयाती ते विद्या जात पडती यज्ञक्रिये निवडती किंबहुना पडती देवलोकी आणि श्रद्धा राजसा घडले जे विरेशा ते भजती राक्षसा खेचराहन श्रद्धा जे का तामसी ते मी सांगेन तुझपासी जे का केवळ पापराशी अति कर्कशी निर्दयत्वे जीववधे साधुनी बळी भूतप्रेत कुळे मेवळी स्मशानी सायंकाळी पूजती जे ते तमोगुणाचे सार काढुनी निर्मिले नर जान तामसीचे घर श्रद्धेची ते ऐसी ही तिही लिंगी त्रिविध श्रद्धा जगी पैहे येया लागी सांगतू असे जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी प्रवृद्धा एरी दोन्ही विरुद्धा सांडाविया हे सात्विक मी जया निर्वाहती होय धनंजया बागुल नो हे तया कैवल्यते तो न पडो का ब्रह्मसूत्र का लाडो सर्वशास्त्र सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती परिश्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण होनी मूर्त अनुष्ठाने जगा देत वडील जे हे तयाची आचरती पाऊले पाऊनी सात्विकी श्रद्धा चाले तो तेचे फळ ठेविले ऐसे लाही पै एक दिपू लावी सायासे आणि कतेथे लावू बैसे तरी तो काय प्रकाशे वंची जेगा का एके मोल पार वेचो निकेले धवळार तो सुडवाडू वस्ती कर न भोगे काही हे असो जो तळे करी ते तयाचीच तृष्णा हरी की सुवरासीच अन्न घरी एरा नोहे बहुत काय बोलो पैगा एका गौतमासीच गंगा एरा समजता काय जगा ओल्लोळ झाली म्हणून आपुलिया परी शास्त्र अनुष्ठिती कुसरी जाणे तयाचे श्रद्धाळू जोवरी तो मूर्खही तरे अशास्त्र विहितम घोरम तप्यन्ते ये तपो जनाः दंभाहंकार संयुक्ता कामराग बलान्विताः ना शस्त्राचे निकिरणावे खाकरो ही नेनिते जीवे परिशास्त्रज्ञा ही शिवे टेकोने दती वडिलाची आक्रिया देखोनी वाती वाकुलिया पीडिता डाकुलिया वाजविती आपुलेनीची आटोपे धनित्वाचे निदर्पे साचची पाखंडाचे तपे आदरिती आपुलिया पुढिलाचिया अंगी घालोनी कातिया रगत मांस प्रणितया भरभरू रिचविती जळत कुंडी लाविती येड्याच्या तोंडी नवसिया देती उडी बाळकाची आग्रहाची या उजरिया शूद्र देवतावरिया अन्न त्यागे सातरिया ठाकती एक अगात्म पर पिढा बीजतम क्षेत्री सुहाडा पेरती मग पुढा तेची पिके बाहू नाही आपलिया आणि नाविती ही धनंजया न धरी होयतया समुद्री जैसे का विद्या ते करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जीव जिव्हाळा सवता होय
नाना पडी कराचे निसळे, काडी आपुल्याची डोळे, ते वानवसा आंधळे जैसे ठाके, तैसे तया असुरा होये, जे निंदोने शास्त्राची सोये, संग्य धावता ती मोहे आडवी जे का. कामो करवी ते करीती, क्रोधू मारवी ते मारिती, किंबहुना माते पुरिती दुःखाचा गुडा. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः, माशैवान्त्य शरीरस्थं तान्वित्यासुरनिश्चयान्. आपुला पराओ देही, दुःख देती जे जे काही, मज आत्मया ते तुलाही होय शिनू. पै वाचेचे निही पालवे, पापिया तया ना तळावे, परी पडिले सांगावे ते जावया. प्रेत बाहेरी घालिजे, का अत्यजू संभाषणे तेजिजे, हे असो हाते शळीजे कश्मलाते. तेथ शुद्धीची आशा, तो लोपून मनवे जैसा, तया ते सांडावया तैसा अनुवादो हा. तरी अर्जुना तू तया ते, देखसी ते स्मर होय माते, जे आन प्रायश्चित्त येथे मानिल ना. मनोनी श्रद्धा जे सात्विकी, पुढती तेची पैयेकी, जतन करावी निकी सर्वापरी. तरी धरावा तैसा संगू, जेने पोखे सात्विक लागू, सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे. एरवी तरी पाही, स्वभाव बुद्धीच्या ठाई, आहारा वाचोनी नाही बळी हेतू. प्रत्यक्ष पाही पाविरा, जो सावध घे मदिरा, तो होऊनी टाके मजिरा तेची शनी. काजो सेविया नरसू सेवी, तो व्यापी जे वातश्लेम स्वभावी, काय जुरू जालिया निववी पायादिक. ना तरी अमृत जया परी, घेतलिया मरणवारी, का आपुलिया ऐसे करी जैसे विष. तेवी जैसा घेपे आहारू, धातू तैसाची होय आकारू, आणि धातू ऐसा अंतरू भाव पोखे. जैसे भांडियाचे न तापे, आतुले उदक ही तापे, तैसी धातू असे आटोपे चित्तवृत्ती. मनोनी सात्विक रसू सेविजे, ते सत्वाची वाढी पाविजे, राजसा तामसा होईजे एरी राशी. तरी सात्विकू कोण आहारू, राजसा तामसा काही आकारू, हे सांगू करी आदरू अकर्णेनी. आहार रस्तापि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः, यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. आणि एकसरे आहारा, कैसो नीतीही मोहरा, जालिया तेही वीरा रोकडे दाऊ. तरी जेवणाराची आरुची, निष्पत्ती की बोनियाची, आणि जेवता गुणाची दासीथ. तो जीव करता भोगता, तो गुणास्तव स्वभावता, पावनिया त्रिविधता चेष्टे त्रिधा. मनोनी त्रिविध आहारू, यज्ञ ही त्रिप्रकारू, तपदान हन व्यापारू त्रिविधची ते. पै आहार लक्षण पहिले, सांगो जे म्हणितले, ते ऐक गा भले रूप करू. आयुष सत्व बलारोग्य, सुख प्रीती विवर्धनाः, रस्या स्निग्धा स्थिरारध्या, आहारा सात्विक प्रियाः. तरी सत्वगुणाकडे जे दैव भोगता पडे, ते माधुरी रसी वाढे मेचुतया. आगेचे द्रव्य सुरसे, जे अंगेची पदार्थ गोडसे, अंगेची स्नेह बहुवसे सुपक्के जे. आकारे नवती ढगळे, स्पर्शती मवाळे, जिभे लागी स्नेहाळे स्वादेजी. रसे गाडीवरी ढिली, द्रवभावी आथिली, ठाये ठावो सांडिली अग्नितापे. अंगे साने परिणामे थोरू, जैसे गुरुमुखाचे अक्षरू, तैसे अल्पीजीही अपारू तृप्ती राही. आणि मुखी जैसे गोडे, तैसाचीच ते आतुले कडे, ते अन्य प्रीती वाढे सात्विकासी. एवं गुण लक्षण, सात्विक भोज्य जान, आयुष्याचे त्राण नीच नवे हे. येणे सात्विक रसे, जव देही मोहे वरिषे, तव आयुष्य नदी उसिसे देहाची देहा. सत्वाची एकीर पाळीती, कारण हाची सुमती, दिवसाची उन्नती भानू जैसा. आणि शरीराहन मानसा, बळाचा पैकू असा,
हा आहारू तरी दशा कैची रोगा. हा सात्विको होय भाग्यो तेची भोगावया आरोग्यो. शरीराशी भाग्यो उदले जाणो आणि सुखाचे घेणे देणे निके उवावाये येणे. हे असो वाडे साजणे आनंदेसी. ऐसा सात्विकू आहारू परिणामला थोरू. करी हा उपकारो सबाह्यासी. आता राजसासी प्रीती जीही रसियाथी. करू तया ही व्यक्ती प्रसंगेगा. कटवं ललवनात्युक्ष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिनः. आहारा राजसस्येष्टा दुःख शोकामय प्रदाः. तरी मारे उणे काळकूट तेने माने जे कटुवट. का चुनियाहू निदासट आम्लहन. कणिकी ते जैसे पाणी तैसेच मीठ बांधयानी. ते तुलीच मेळवणी रसातराची. ऐसे खारट पाडे राजसात या आवडे. उन्हाचे निमिषे तोडे अंगीची गिळी. वाफेची या सिंगे वातीही लाविल्या लागे. तैसे ऊन मागे राजसूतो. वावदळ पाडूनी ठाये सबळू डहारला आहे. तैसे तीख तो खाये ते घाविवी न रूपे. आणि राखे उनी कोरडे आत बाहेरी एके पाडे. तो जिव्हा दंशु आवडे बहुतया परस्परे दाता. आदुळू होय खाता तोगा तोंडी घेता तोषू लागे. आधीच द्रव्य चुरमुरी वरी परवोडी जती मोहरी. जिये घेता होती दुवारी नाके तोंडे. हे असो उगे आगीते मने तैसे राईते. पडिये प्राणापरोते राजसासी गा. ऐसा न पुरोनी तोंडा जिभा केला वेडा. अन्न मिशे अग्नी भडबंडा पोटी भरी. तैसाची लवंगा सुडे मग भुई नासेज खाटे. पानियाची न सुटे तोंडुनी पात्र. ते आहार नव्हती घेतले व्याधी व्याळ जे सुतले. ते चिववावया घातले माजवन पोटी. तैसे एकमेकासळे रोग उठती एके वेळे. ऐसा राजसू आहारू फळे केवळ दुःखे. एवं राजसा आहारा रूप केले धनुर्धरा. परिणामाचाही विचुरा सांगितला. आता तया तामसा आवडे आहारू जैसा. तेही सांगो चिळसा झने तुम्ही. तरी कुहिले उष्टे खाता न मानिजे तेने अननहिता. जैसे का उपहिता म्हैसी खाय. यातयां गतरसं पूते पर्युषितं च यत्. उच्छिष्टमपि चामेद्यं भोजनं तामस प्रियं. निपजले अन्न तैसे दुपाहरी काय रे दिवसे. अति करे ते तामसे घेजे ते. ना तरी अर्ध उकडिले का निपट करपुनी गेले. तैसे ही खाय चुकले रसा जे जेवो. जया का अतिपूर्ण निष्पत्ती जेथर सुधरी व्यक्ती. ते अन्न ऐसे प्रतिती तामसा नाही. ऐसे निकही विपाये सदन्यावर पडा होये. तरी घाणी सुटे तो राहे व्याघ्रो जैसा. का बहुवे दिवशी ओलांडिले स्वादपणे सांडिले. शुक्न अथवा संडले गभिनेही हो. तेवी बाळाचे हातवरी चिवडिले जैसा राडी करी. का सवे बैसुनी नारी गीता बेल करी. ऐसे निकष्मळे जे खाय ते तया सुख भोजन ऐसे होय. परी येणे निनधाय पापी आतो. मग चमत्कारू देखा निषेधाचा अंबुखा. जया का सदोखा कुद्रुव्यासी. तया पेयाच्या पाणी अखाद्याच्या भोजनी. वाढवी जे उताने तामसे तेने. एवं तामस जेवणारा तैसे सीमे चुहे वीरा. तयाचे फल दुसरा क्षणी नाही. जे तेव्हाची हे अपवित्र शिवे तयाचे वक्त्र. तेव्हाची पापा पात्र झाला तो की. यावर ते जे जेवी ते जेवती ओजन म्हणावी. पोट भरती जाणावी यातना ते. शिरच्छेदे काय होय काय आगी रिगता कैसे आहे. हे जाणावे काही पाहे परिसाहातोची असे. म्हणून तामसा अन्ना परिणामोगासी नाना. न सांगोचे गा अर्जुना देवो म्हणे. आता यावरी आहाराची या परी
यज्ञ ही अवधारी त्रिदासे, तरी तीही माझी प्रथम, सात्विक यज्ञाचे वर्म, ऐक पासु महिम शिरोमणी. अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधी दृष्टो ययुज्यते, इष्टव्यमेवेति मनस समाधाय स सात्विकः. तरी एको प्रियोत्तमो वाचोनी वाढोने दिकामो, जैसा का मनोधर्मो पतिव्रतेचा. नाना सिंधू ते ठाकोनी गंगा, पुढारा न करी चिरिगा, का आत्मा देखो निर्विगा वेद उठेला. तैसे जे आपुल्या स्वहिती, वेचोनिया चित्तवृत्ती, नोरवतीची अहंकृती फळा लागी. पातली या झाडाचे मूळ, मागुते सरो नेनेची जळ, जिराले का केवळ तयाची चांगी. तैसे मने देही यजन निश्चयाच्या ठाई, आरोपोनी जे काही वंचितीना, तेही फळवांच त्यागी. स्वधर्मा वाचुनी विरागी, की जे तू यज्ञ सर्वांगी अलंकृतू. परी आरिसा आपण पे, डोळा जैसे घेपे, का तळहातीचे दीपे रत्न पाहिजे. नाना उदिते दिवा करे, गमावा मार्गू तिथी भरे, तैसा वेदू निर्धारे देखोनिया. तिये कुंडे मंडप वेदी, आणि कही संभार समृद्धी, ते मिळवणी जैसे विधी आपण पा केली. सकळावयव उचिते, लेणी पातली जैसे अंगाते, तैसे पदार्थ जेतीचे तेथे विनियोगुनी. काय वानू बहुती बोली, जैसी सर्व भरणी भरली, ते यज्ञ विद्याची रूपा आली यजनमिषे. तैसा सांगू पांगू निपजे जो यागो, नोठोनिया लागू महत्वाचा. प्रतिपाळू तरी पाटाचा, झाडी की जे तुळशीचा, परी फळा फुला छायेचा आश्रय नाही. किंबहुना फळा शेवीन, ऐसिया निगुती निर्माण, होय तो यागू जान सात्विकुगा. अभिसंध्याय तू फलम दंभार्थमपि चैव यत्, युज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसं. आता यज्ञकुरवीरेशा, करी पय्याची ऐसा, परी श्रद्धा लागी जैसा अवंतीला रावो. जरी राजा घरासिये, तरी बहुत उपेगा जाये, आणि कीर्ती होय श्राद्ध न ठके. तैसा धरुनी आवाका, मने सर्गू जोडेला सिका, दीक्षितू होईन मान्य लोका घडेल यागू. ऐसी केवळ फळा लागी, महत्व फोफा रवाया जगी, पार्था निष्पत्ती जो यागी राजस पैते. विधिहीनमसृष्टान्नं मंत्रहीनमदक्षिणं, श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते. आणि पशु पक्षी विवाही, जोशी कामा परुता नाही, तैसा तामसा यज्ञापाही आग्रहोची मूळ. वारया वाटन वाहे, की मरण मुहूर्त पाहे, निश्चिद्वासी बिहे आगी जरी. तरी तामसाची या आचरा, विधीचा अथी ओढावारा, मनोनी तो धनुर्धरा उत्सुकुळ. नाही विधीची तेथ चाड, नये मंत्राधिक तयाकड, अन्न जाता नसुये तोंड मसिये जेवी. वैराचा बोधू ब्राह्मणा, तेथ केर गेल दक्षिणा, अग्नी जाला वावधाना वरपडा जैसा. तैसा वायाचे सर्वस्व वेचे, मुख न देखती श्रद्धेचे, नागविले नुपुत्रिकाचे जैसे घर. ऐसा जो यज्ञाभासू, तया नाम यागुतामसू, ऐके म्हणी निवासू श्रेयेचा तो. आता गंगेचे एक पाणी, परी नेने आणि नैवाहानी, एक मळीन आणि शुद्धत्व जैसे. तैसे तिही गुणी तप, येथ जाहले आहे त्रिरूप, ते एक केले ते पाप उदरी एक. तरी ते चितीही भेदी, कैसे निपा म्हणून सबुद्धी, जाणो पाहसे तरी आधी तपची जाण. येथ तप म्हणजे काही, ते स्वरूप दाऊ पाही, मग भेदिले गुणी तिही ते पाटी बोलो. तरी तप जे का सम्यक, तेही त्रिविधायिक, शरीर मानसिक शब्द गा. आता गातीही माझारी, शरीर तव उधारी, तरी शंभू का श्रीहरी पडियता होय. दैवद्विज गुरु प्राज्ञ,
पूजनं शौचमार्जवं ब्रह्मचर्यमहिंसा च शरीरं तप उच्यते तया प्रिया देवतालया यात्रादिके करावया आठही पहार जैसे पाया उळी घापे देवांगण मिरवानिया अंगोपचार पुरवानिया करावया म्हणिया शोभती हात लिंग का प्रतिमा दिठी देखत खेवो अंगेष्टी लोटीचे का काठी पडिली जैसे आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोकी तया ब्रह्मणाची निकी पायकी किजे अथवा प्रवासे का पिडा का शिनले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जती सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेविसी किर शरीरे लोन किजे आणि संसारायसा दारुणू जो भेटलाची हरिशिनू तो ज्ञानदाने सकरुणू भजजे गुरु आणि स्वधर्माचा गिठा देह जाड्याची आकिटा आवृत्ती पोटी सुबटा झाडी किजे वस्तुभूत मात्री नमिजे परोपकारी भजिजे श्री विषयी जे नावे नावे जन्मांतिनी प्रसंगे श्रीदेह शिवणे अंगे तेथून जन्म आगवे कोळी किजे पूतमात्राचे निनावे तृणही ना सुडावे किंबहुना सांडावे छेदभेद ऐसे सिजे शरीरी रहाटीची पडे उजरी ते शरीर तूप घुमरी आले जाण पार्था समस्त ही हे करणे देहाचे निप्रधानपणे म्हणून येयाते मी म्हणे शरीर तप एवं शरीर जे तप तयाचे दाविले रूप आता ऐक निष्पाप वाङ्मयते अनुद्वेगं करं वाक्यं सत्यं प्रिय हितं च यत् स्वाध्यायाभ्यासनं चैव वाङ्मयं तप उच्यते तरी लोहाचे अंगतूक न तोडिताची कणक केले जैसे देक परिसे तेने तैसे न दुखवितासे जे जावळिया सुख निपिजे ऐसे साधुत्व का देखिजे बोलनाजे पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगीचे जिये तैसे एका बोलिलो होय सर्वाही हित जोडे अमृताची सुरसरी ते प्राणाते अमर करी स्नाने पाप तापवरी गोडीही दे तैसा विवेकुही फिटे आपुले अनादित्व भेटे ऐकता रुची नविटे पियुषी जैसी जरी कोणी करी पुसणे तरी हुवावे ऐसे बोलणे ना तरी आवर्तने निगमो का नाम ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठी जती वाग्भुवनी केले जैसे वदनी ब्रह्मशाळा ना तरी एकाची नाव तेची शैव का वैष्णव वाचे वसे ते वाग्भव तप जाणावे आता तप जे मानसिक तेही सांगो ऐक मने लोकनाथ नायक नायको तो मन प्रसाद सौम्यत्वं मौनमात्मा विनिग्रह भाव संशुद्धिरितैत तपो मानसमुच्यते तरी सरोवर तरंगी सांडिले आकाश मेघी का चंदनाचे उगरी उद्यान जैसे नाना कळा वैषम्य चंद्रू का सांडिला आदि नरेंद्रू ना तरी शिर समुद्रू मंदारा चळे तैसे नाना विकल्प जाळे सोडूनी गेलिया सकळे मन राहे का केवळे स्वरूपे जे तपने विन प्रकाशू जाडे विन रसिरसू पोकळी विन अवकाशू होय जैसा तैसा आपली सोय देखे आणि आपलिया स्वभावा मुखे हिवली जैसे अंगिके हिवणे दिनी जांग न चलते कळंके विन शशीबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे बुजाली वैराग्याची ओरप जिराली मनाची धाप काप तेथ केवळ झाली वाफ निजबोधाची म्हणून विचारवया शास्त्र रहाटावे जे वक्त्र ते वाचीचे ही सूत्र हाती नगरी ते स्वलाभ लाभलेपणे मन मनपणे ही धरुनेने शिवतले जैसे लवणे आपुले निज ते थदकै उठती ते भाव जिही इंद्रिय गामी धाव घेऊनी ठाकावे गाव विषयाचे ते मनोनीती मानसी भावशुद्धीची असे आपेसी
रोमसुची जैसे तळहातासी. काय बहु बोलो अर्जुना, जे हे दशाये मना, ते मनोतपो निधना पात्र होयती. परी ते असो हे जाण, मानस तपाचे लक्षण, देवो म्हणे परी संपूर्ण सांगितले. एवं देह वाचा चित्ते, जे पातले त्रिविधत्वाते, ते सामान्य तपतुते परिसविले गा. आता गुणत्रये संगे, हेची विशेषी त्रिविधे रिगे, तेही ऐक चांगे प्रज्ञाबळे. श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरेः, अफलाकांक्षिभिर्युक्ते सात्विकं परिचक्षते. तरी हेची तप त्रिविधा, जे दाविले तुझ प्रबुद्धा, तेची करी पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ. जे पुरतिया सत्वशुद्धी, आचरी जे आस्तिक्य बुद्धी, ते तयाची गिगा प्रवृत्ती सात्विक म्हणिपे. सत्कार मान पूजार्थ, तपोदंभेन चैव यत्, क्रियते तदिहं प्रोक्तं, राजसं चलमध्रुवं. ना तरी तपस्थापने लागी, दुजे पण मांडुनी जगी, महत्वाच्या शृंगी बैसावया. त्रिभुवनची आसनमाना, न वचावे ठायाना, दुरेची आसना भोजना लागी. विश्वाची श्रोत्रा, आपण होवावया पात्रा, विश्वे आपुलिया यात्रा करविया यावे. लोकाची विविधा पूजा, आश्रयो न धरावा दुजा, भोग भोगावे ओजा महत्वाची. अंग बोल माखुनी तपे, विकावया आपण पे, अंगहीन पडपे जिया परी. हे असो धन मानियास, वाढवुनी तप किजे सायास, ते तैची तप राजस भूलते गा. परी पाहुरने जे दुहिले, तैते गुरु न दुभेची व्याले, का उभे शेत चारिले पिकावया नुरे. तैसे फोफारिता तप, किजे जे संपेक्ष, ते फळी तवसोप निशेष जाय. ऐसे निर्फळ देखोनी करिता, माझा रे सांडी पंडुसुता, मनोनी नाही स्थिरता तपातया. एरवी तरी आकाश मांडी, जो गरजोनी ब्रह्मांड फोडी, तो अवकाळू मेकू काय घडी राहत आहे. तैसे राजस तप जे होय, ते फळे की रवांज जाय, परी आचरणाही नोहे निर्वाहते गा. आता तेची तप पुढती, तामसाची रीती, पै परत्रा आणि कीर्ती मुकोनी किजे. मूढो ग्राहेनात्मनो यत्, पीडिया क्रियते तपः, परस्योत्साधनार्थ वा तत्तामसमुदाहतं. केवळ मूर्खपणाचा वारा, जीवी घेऊनी धनुर्धरा, नाम ठेविजे शरीरा वैरियाचे. पंचाग्नीची दगडी, खोल विजती शरीरा लागी, का इंधन किजे हे आगी आतुलावी. माथा जळी जती गुळू, पाठी घाली जती गळू, अंग चाळीलो इंगळू जळत भीता. दौडो निश्वासोच्छ्वास, की जती वायाची उपवास, का घेपती दुमाची घासो अधोमुखे. मोदके अकंठे, कडके सेविजती तंटे, जितया मासाचे चिमुटे तोडती जेथ. ऐसी नाना परी हे काया, गाय सुता पै धनंजया, तप की जे नाशावया पुढीला ते. अंग भारे सुटला गोडा, आपण फुटोनी होय खडखडा, का आड झाली ते रगडा करी जैसा. तेवी आपुलिया आटनिया, सुखे असतया प्राणिया, जिनावया शिरानिया किजतिगा. किंबहुना हे ओकटी, घेऊनी क्लेशाची हातवटी, तफ निफजे ते किरटी तामस होय. एवं सात्विदिकाच्या अंगी, पडिले तपतीही भागी, झाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती. आता बोलता प्रसंगा, आले म्हणून पैगा, करू रूप दानलिंगा त्रिविधा तया. येथ गुणाचे निबोले, दानही त्रिविध असे झाले, तेचे ऐक पहिले सात्विक ऐसे. दातव्यमिति यज्ञानं, दीयते नुपकारिणे, देशे काले च पात्रे च, तद्दानं सात्विकं स्मृतं. तरी स्वधर्मा तो ते, जे जे मिळेल आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे.
जालया सुबीज प्रसंगू पडे शत्रु वापेचा पांगू तैसेचा दानाचा हा लागू देखतसे अनर्ध रत्न हाता चढे ते भंगाराची उडी पडे दोन्ही झाली तरी न जोडे लेते अंग परिसन सुहद संपत्ती हे तिन्ही एकी मिळती जे भाग्य धरी उन्नती आपुल्या विषयी तैसे निफजवया दान जे सत्वासे संवाहन ते देश काळ भाजन द्रव्यही मिळे तरी आधी तो प्रयत्नेसी ओवावे कुरुक्षेत्र काकाशी ना तरी तू ते जो अहिंसी तो देशही हो तेथ रवी चंद्र राहू मेळू होता पाहे पुण्य काळू का तया सारिका निर्मळू आणूही झाला तैसा काळी ते देशी ओवावे पात्र संपत्ती ऐसी मूर्ती आहे धरिली जैसी सुचित्वेची का आचाराचे मूळ पीठ वेदांचे उत्तर पेट तैसे द्विजरत्न चौकट पावनिया मग तयाच्या ठाई चित्ता निर्वती वावी वसत्ता परी प्रिया पुढे कांता रेगे जैसी का जयाचे ठेविले तया देऊनी होई जे उतराया नाना हडपे विडाराया दिदला जैसा तैसोनी निष्कामे जीवे भूम्यादी कर पावे किंबहुना हवे नेदावे उठी आणि दान जया द्यावे तया ते ऐसिया पाहावे जया घेतले नुमचवे कायसे नाही साध घातली आकाशा नेदी प्रति शब्दू जैसा का पाहिला रसा एरीकडे ना तरी उदकाची भूमिके आफळलो नी कंदुके अंधुळो नी कौतिके नये जे हाता नाना वसो घातला चारू माथा तुरंबिला बुरू न करी प्रत्युपकारू जिया परी तैसे दिदले दातयाचे जो कोणीही अंगे तुमचे आपलिया साम्यतयाचे किजे पैगा ऐसिया जे सामग्रिया दान निफजे वीरराया ते सात्विक दान वैर्या सर्वाही जाण आणि तोची देशू काळू गडे तैसाचे पात्र मिळू दान भागू ही निर्मळू ज्ञानगतू यतु प्रत्युपकारार्थ फलमुद्दिश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टं तद्यानं राजसंस्कृतं परिमनी धरोनी दुवते चारिजे जे विगायिते का पेव करोनी आईते पेरू जाईजे नाना दिठी घालूनी आहेरा अवंतू जायजे सोयरिया का वान धाडीजे घरा ओवसियाचे पै कळांतर गाठी बांधीजे मग पुडलाचे काज कीजे पूजा घेऊन रसू दिजे पीडितांसी तैसे ये आजे दान देणे तो तेनेची गा जीवने पुढती भुंजावा भावेने दिजे जे का अथवा कोणी वाटे जाता गीतली उमची न शक्यता मिळे जे पंडुसुता द्विजोत्तमू तरी कवड्या एकासाठी अशेषा गोत्राची किरटी सर्व पायशिते सुये मुठी तयाची देवीची पारलौकिके फळे वांछिजती अनेके आणि दिजे तरी बुके एकाही नोहे तेही ब्राह्मणोने ओसरे की हानीचे निशिने झासुरे सर्वस्व जैसे चोरे नागवनी नेले काय बहु सांगो सुमती जे दिजे या मनोवृत्ती ते दान गात्रे जगती राजसपै आदेश काले यद्यान मपात्रे भेष्य दीयते असत्कृतमवज्ञातं तत्ताम समुदाहतं मग म्लेच्छाचे वसोटे दागणे हन कैकटे का शिबिरे चोहटे नगरीची तेही ठाई मिळणी समयो साजवेळू कारजनी तेव्हा उदार होणे धनी चोरियाच्या पात्रे भाट नागरी सामान्य श्रिया का जुवारी जे मूर्तिमंते भुररी भूतलिया रूपा नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भारणी गीत भाटी व तो श्रवणी कर्ण जपू तया हि वरी अळूमाळू जे घे फुला गंधाचा गुवळू तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे जैसा तेथ विभांडोनिया जग आणले पदार्थ अनेक तेने घालू लागे मातंग गवादी जैसी एवं ऐसने जे देणे ते तामस दान मी म्हणे आणि घडे दैव गुणे आणि काही एक विपाये घृणाक्षर पडे
टाळिये कावळा सापडे, तैसे तमसा पर्व जोडे पुण्यदेशी. तेथ देखोनी तो आथिला, योग्य मार्गोही आला, तोही दर्पा चढला भांबावा जरी. तरी श्रद्धा न धरी जीवी, तया माताई न खालवी, सोये न करी ना करवी अर्ध्याधिक. आलिया न गली बैसो, तेथ गंधाक्षताचा काय अतिसो, हा प्रसंगू की रसो तामसी नरी. पै बोळवी जे रिना ऐतू, तैसा झकवी तयाचा हातू, तू करणे याचा भोवतू प्रयोगू तेथ. आणि जया जे दे किरटी, तया ते उमानी तयासाठी, मग कुबोले कालोटी अवज्ञेच्या. हे बहु असो ये या परी, मौल वेचणे जे अवदारी, तया नाव चराचरी तामसदान. ऐसे आपुलाला चिन्नी, अलंकृते तिन्नी, दाने दाविली अभिधानी रजतमाचिया. तेथ मी जाणत असे, विपाये तू गायसे, कल्पिशील मानसे विचक्षणा. जे भवबंध मोचक, एकले कर्म सात्विक, तरी कावे खासी सदोख एर बोलावी. परी नो सतीता विवसी, भेटी नाही निधीसी, काधू न साहता जैसी वाती न लगे. तैसे शुद्ध सत्वाड, आहे रजतमाचे कवाड, ते वेदने याते कीड म्हणावे का. आम्ही श्रद्धादी दानात, जे समस्त ही क्रिया जात, सांगितले का व्याप्त तिही गुणी. तेथ भरवसे नीतींनी, न सांगोची ऐसे मानी, परी सत्व दावया दोन्ही बोलिलो रे. जे दोही माझी तिजे असे, ते दोन्ही साडिताची दिसे, अहोरात्र त्यागे जैसे संध्या रूप. तैसे रजतम विनाशे, तिजे जे उत्तम दिसे, ते सत्व हे आपेसे भवासिये. एवं दावावया सत्व तुझ, निरूपिले तम रज, ते सांडोनी सत्वे काज साधी आपुले. सत्वेची येणे चौकाळे, करी यज्ञाधिके सकळे, पावसी ते करतळे आपुळे निज. सुये दाविले साते, काय एक न दिसे तेथे, तेवी सत्वे केले फळाते काय निधी. एकी आवडता विखी, रीती सत्वी आथिनिकी, परी मोक्षसी एकी मिसळणे जे. ते एक आणीचे आहे, तयाचा सावा उजेला आहे, ते मोक्षाचाही होय गावी सरते. पै भंगार जनी पंधरे, तरी राजावळीची अक्षरे, लाहे तेची सरे जिया परी. स्वच्छे शीतळे सुगंधे, जळे होती सुखप्रदे, परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी. नयो का भलतेसी थोरी, परी गंगा जे अंगीकारी, तेची ते सागरी प्रवेशुगा. तैसे सात्विका कर्मा किरटी, येता मोक्षाची भेटी, न पडे आडकाठी ते वेगळी आहे. हा बोलू ऐकत खेओ, अर्जुना आथी न माये जीवी, मने देवे कृपा करावी सांगावे ते. तेथ कृपाळू चक्रवर्ती, मने ऐकत याची व्यक्ती, जेने सात्विकते मुक्ती रत्न देखे. ओम तस्तदिति निर्देशो, ब्राह्मणस्त्रिविध स्मृतः, ब्राह्मणास्तेन वेदाश, यज्ञाश विहिता पुरा. जे अनादि परब्रह्म, जे जगदादि विश्रामधाम, तयाचे एक नाम त्रिधा पयसे. ते किर नाम जाती, परी अविद्या वर्गाची राती, माझी ओळखवया श्रुती खून केली. उपजली या बाळकासी, नाव नाही तया पासी, ठेविले नी नावेसी ओदेत उठी. कष्टाले संसार शिने, जे देवो येती राणे, तया ओदे नावे जेने तो संकेतु हा. ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कवना वेदे बापे. मग दाविले निजेने एके, ब्राह्म आळविले कौतिके, मागा असत ठाके पुढा उभे. परिनियमाचळ शिकरी, उपनिषदार्थ नगरी, आहा तिजे ब्रह्माच्या एकाहारी तयासीच फळे. हेही असो प्रजापती, शक्ती जे सृष्ट करीती, ते या एका वृत्ती नामाचे. पै सृष्टीची उपक्रमा, पूर्वी गाविरोत्तमा, वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. मज ईश्वरा ते नोळखे, ना सृष्टी ही करू न शके,
तो थोरू केला एके नामे जेने, तयाचा अर्थ जीवी ध्याता, जे वर्णत्रयाची जपता, विश्वसृजन योग्यता आली तया. तेथवा रचिले ब्रह्मजन, तया वेद दिदले शासन, यज्ञा ऐसे वर्तन जीवके केले, पाटीने नो किती येर, सृजिले लोक पार, झाले ब्रह्मदत्ताग्रहार तिही भुवने. ऐसे नाम मंत्रे जेने, दातया अडच करणे, तयाचे स्वरूपाईक म्हणे श्रीकांतो तो. तरी सर्व मंत्राचा राजा, तो प्रभू आदिवर्ण बुजा, आणि सत्कारो जो तुझा तिचा सत्कारो. एवं ओम तत्सदाकारो, ब्रह्मनाम हे त्रिप्रकारो, हे फूल तुरंबी सुंदरो उपनिषदाचे. येनिसी गाऊनी एक, जे कर्मे चाले सात्विक, ते कैवल्या ते पायिक घरीची करी. परी कापुराचे थळीव, आणुनी देईल देव, लेवो जाननेची आडव, तेथ से बापा. तैसे आदरी जेल सत्कर्म, उच्चारी जेल ब्रह्मनाम, परी नेने जेल जरी वर्म विनयोगाचे. तरी महंताची आकोडी, घरा आली याही ओढी, मानू नेनता परवडी मुद्दल तुटे. काल्यावया चोकट, टीक भंगार एकवट, घालूनी बांधली मोठ गळा जेवी. तैसे तोडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म, विनियोगे विन काम विफळ होय. अगा अन्न आणि भूक, पासी असे परी देख, जेऊ नेनता बाळक लंघन चिकी. का स्नेहसूत्र वैश्यानरा, जाली याही संसारा, हात वटी नेनता विरा प्रकाशुनोये. तैसे वेळे नृत्य पावे, ते तिचा मंत्रुही आठवे, परी व्यर्थ ते आगवे विनियोगी विन. म्हणून वर्णत्रयात्मक, जे हे परब्रह्म नाम एक, विनियोग तू ऐक आता याचा. तस्मादो मृत्युदाहत्य, यज्ञदान तप क्रियाः, प्रवर्तन्ते विधानोक्ता, सततं ब्रह्मवादिनां. तरी या नामाची अक्षरे तिन्ही, कर्मा आदि मध्य निदानी, प्रयोजावी पैस्थानी इही तिन्ही. एची एकी हातवटी, घेऊनी हन किरटी, आले ब्रह्मविद भेटी ब्रह्माची. ब्रह्मेसी होवावया एकी, ते न वंचती यज्ञाधिकी, जे चावळले ओळखी शस्त्राची या. तो आदी तो ओंकारो, ध्याने करती गोचरू, पाटी आणि ती उच्चारो वाचे हितो. तेने ध्याने प्रगटे, प्रणवोचारे स्पष्टे, लागती मग वाटे क्रियाचे ये. अंधारी अभंगू दिवा, आडवी समर्थ ओळावा, तैसा प्रणव जाणवा कर्मारंभी. उचित देवोद्देशे, द्रव्ये धर्मे आणि बहुवसे, द्विजद्वारा हन हुताशे यजते पैते. आहवनी आदी वन्नी, निक्षेप रूपी हवनी, यजती पै विधाने पुढे होनी. किंबहुना नाना याग, निष्पत्तीचे उनी अंग, करीती नावडते या त्याग उपाधीचा. का न्याये जोडीला पवित्री, भूम्यादिकी स्वतंत्री, देश काळ शुद्ध पात्री देते दाने. अथवा एकांतरा कुच्ची, चंद्रायने मासोपवासी, शोषो निगा धातुराशी करीती तपे. एवं यज्ञदान तपे, जे गाजती बंध रूपे, तिहीच होय सोपे मोक्षाचे तया. स्थळी नावाजी दाटीजे, जळी तयाची जे वितरिजे, तेवी बंधकी कुर्मी सुटीजे नामे येणे. परी हे असो ऐसिया, या यज्ञदानादी क्रिया, ओंकारे सावरलिया प्रवर्तिते. तिया मोटकिया जेथ फळी, रिगो पाहती निहाळी, प्रयोजती ती काळी तच्छब्दो तो. आदित्य नभिसंधाय, फलं यज्ञ तप क्रियाः, दान क्रियाश्च विविधा, क्रियन्ते मोक्षकांक्षभिः. जे सर्वाही जगा पुरवते, जे एक सर्वही देखते, ते तच्छब्दे बोली जेते पैल वस्तू. ते सर्वाधिकत्वे चित्ती, तद्रूप धावुनिया सुमती, उच्चारी ही व्यक्ती आणती पुढती. म्हणती तद्रूपा ब्रह्मातया, फळेसी क्रियायया, तेची होतो अम्मा भोगावया काहीच नुरो. ऐसे नितोदात्मके ब्रह्मो,
तेथ उगावुनी कर्मे अंग झाडिती नममे येणे बोले. आता ओंकारे आदिरिले तत्कारे समर्पिले या रीती आले ब्रह्मत्व कर्मा. ते कर्म कीर ब्रह्मकारे झाले तेनेही न सरे. जे करितेने सी दुसरे आहे म्हणून मीठ अंगे जळी विरे. परीक्षार्था वेगळी उरे तैसे कर्म ब्रह्मकारे गमे ते द्वैत. आणि दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे देवो आपुले नितोंडे बोलती वेदे. म्हणून परत्वे ब्रह्मासे ते आत्मत्वे परिवयसे. सच्छब्द या रीना दोषे ठेविला देवो. तरी ओंकार सत्कारी कर्म केले जे ब्रह्म शरीरी. ते प्रशस्तादी बोलवरी वाखानिले. प्रशस्त कर्मितीये सच्छब्दा विनयोगू आहे. तोची ऐका होय तैसा सांगो. सद्भावे साधुभावे च सदिती तत्प्रयुज्यते. प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्द पार्थयुज्यते. तरी सच्छब्देने आटुनी असताचे नाने. दाविजे अव्यंगवाने सत्तेचे रूप. जे सततेची काळे देशे होऊ नेनची अनारिसे. आपण पा आपणसे अखंडित. हे दिसते जे तुले आहे ते असतपणे जे नोहे. देखता रूपी सोयी लाभे जयाची. येणेशी प्रशस्त ते कर्म जे झाले सर्वात्मक ब्रह्म. देखिजे करुणी सम ऐक्य बोधे. तरी ओंकार तत्कारे जे कर्म दाविले ब्रह्मकारे. ते गिळून होईजे एकसरे सन्मात्रची. ऐसा हा अंतरंगू सच्छब्दाचा विनियोगू. जाना म्हणे श्रीरंगू मीना म्हणे हो. ना मीची जरी हो म्हणे तरी श्रीरंगी दुजे हे चिवणे. म्हणून हे बोलणे देवाचेची. आता आणि कही परी सच्छब्दो हा उधारी. सात्विका कर्मा करी उपकारू जो. तरी सत्कर्मे चांगे चालली अधिकार बगे. परी एकाधिका अंगे हिनावती जे. ते उणे एके अवयवे शरीर ठाके आगवे. का अंगहीन भांडावे रथाची गती. तैसे एकेची गुणे विन सतची परी असतपण. कर्माधरी गाजान जे वेळी तेव्हा ओंकार तत्कारी. सावाईया हा चांगी परी. सच्छब्दो कर्मा करे जीर्णद्वारो. ते असंतपण फेडी आणि सद्भावाची रूढी. निज सत्वाची पौडी सच्छब्दो हा. दिव्यौषध जैसे रोगिया का सावावो पै भंगलिया. सच्छब्दो कर्मा व्यंगलिया तैसा जान. अथवा काही प्रमादे कर्म आपुलिये मर्यादे. चुकोनी पुढे निशब्दे वाटे हन. चालत याही मार्गू सांडे. पारखियाची अखरे पडे. रहाटी माझी नगडे काही काही. म्हणून तैसे कर्मा राभस्ये सांडे सीमा. असाधुत्वाची या दुर्नामा येऊ पाहिजे. तेथ गा हा सच्छब्दू एरा दोन्ही परीस प्रबद्धू. प्रयोजिला करे साधू कर्मा ते या. लोहा परिसाची दृष्टी ओहळा गंगेची भेटी. का मृता जैसी वृष्टी पियुषाची. पय असाधू कर्मा तैसा सच्छब्दू प्रयोगू वरेशा. हे असो गौरवची न्यायसा नामाचा या. घेऊन येथीचे वर्म जे विचारसी हे नाम. ते केवळ हेची ब्रह्म जानसी तू. पाहे पावम तस्स तैसे हे बोलणे तेथ नेतसे. जेथोनी काही प्रकाशे दृष्ट जात. ते तव निर्विशिष्ट परब्रह्माचो कट. तयाचे हे आंतुवट व्यंजक नाम. परियाश्रयो आकाशा आकाशची का जैसा. का नामा नामी आश्रय तैसा अभेदू असे. उदयीला आकाशी रवीची रविते प्रकाशी. हे नाम व्यक्ती तैसी ब्रह्माची करी. म्हणून तक्षर हे नाम नोहे जाण केवळ ब्रह्म. या लागे कर्म जे जे की जे. यज्ञे तपसि दाने च स्थिती सदिति चोच्यते. कर्मच्चैव तदर्थीयं साधित्ये वाभिधीयते. ते याग अथवा दाने तपादिके हि गहने. ते निफजतू कानुने होनी ठातू.
परी परिसचा वरकली, नाही चोखा किडाची बोली, तैसे ब्रह्म अर्पिता केली ब्रह्मची होती. उनिया पुरियाची परी, नुरेची तेथ अवधारी, निवाडून येती सागरी जैसिया नदी. एवं पार्था तुझ प्रती, ब्रह्मनामाची हे शक्ती, सांगितली उपपत्ती डोळसागा. आणि एकेकाही अक्षरा, वेगळ वेगळे विरा, विनियोगू नागरा बोलिलो रीती. एवं तैसे सुमहिम, मनोनी हे ब्रह्मनाम, आता जाणितले की सुवर्म राया तुवा. तरी येथून याची श्रद्धा, उपलविली हो सर्वदा, जया जे जाळे बंदा वरो निधी. जे कर्मी हा प्रयोगू, अनुष्ठी जे सद्विनियोगू, तेथ अनुष्ठीला सांगू वेदूची. अश्रद्धया उतम दत्तम, तपस्तप्तम कृतम चयत, असदित्युच्यते पार्थ, न च तत्प्रेत्य नो इह. हरि ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रमविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः. ना सांडूनी हे सोये, मोडून श्रद्धेची बाहे, दुराग्रहाची त्राये वाढवूनिया. मग अश्वमेघ कोड कीजे, रत्ने भरुनी पृथ्वी दिजे, एका गुईष्टी तपिजे तपसा स्त्री. जळाशयाचे निनावे, समुद्र ही किजती नवे, परी किंबहुना आगवे वृथाची ते. खडकावरी वर्षिले, जैसे भस्मी हवन केले, काखे वदिदले सावलिये. ना तरी जैसे चडकना, गगना हानितले अर्जुना, तैसा समारंभ सुना गेला चितो. गाना गाळिले गुंडे, तेथ तेल न पेडी जोडे, तैसे दरिद्रते वडे ठेलेचे अंगी. गाठी बांधली खापरी, येथ अथवा पैलतिरी, न सुरोनी जैसा मारे उपवासी गा. तैसे कर्म जाते तेने, नाही येही कीच भोगणे, तेथ परत्रत्र ते कवने अपेक्षावे. म्हणून ब्रह्मनाम श्रद्धा, सांडूनी कीजे जो धंदा, हे असो सिनून सद्धा दृष्टा दृष्टी तो. ऐसे कलुष करी केसरी, त्रितापती मिरत मारी, श्रोवर वीर नरहरी बोलतले असे. तेथ निजानंदा बहुवसा, माझी अर्जुन तो सहसा, हरपला चंद्रू जैसा चांदेनी. अहो संग्रामो हा वानिया, मापे नाराजचिया आनिया, सुनी माप घे मवनिया जीवितेसी. ऐसिया समयी कर्कशे, भोगीजत स्वानंद राज्य कैसे, आजी भाग्योदयी हा नसे आणि ठाई. संजयो म्हणे कौरवराया, गुणारी जोये रिपुचिया, आणि गुरु ही हा मुचिया सुखाचा येथ. हा न पुसता हे गोटी, तरी देव का सोडिले गाठी, तरी कैसुनी आम्हा भेटी परमार्थेसी. होतो अज्ञानाच्या अंधारा, ओसतीत जन्म वाहरा, तो आत्मप्रकाश मंदिरा आतू आणिले. एवढा आम्हा तुम्हा थोरू, केला येणे उपकारू, म्हणून हा व्यास सहोदरू गुरुत्वे होय. तेवीची संजय म्हणे चित्ती, हा अतिशयो यान रूपती, खुपेल म्हणून किती बोलत असो. ऐसी हे बोली सांडिली, मग एरीची गोटी आधरिली, जे पार्थे का पुसली श्रीकृष्णा ते. याचे जैसे का करणे, तैसे मीही करीन बोलणे, एकी जो ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थदीपिकायां सप्तदशोऽध्यायः.